त्यासाठी मी गाजर आणि बीटला मध्यम आकारामध्ये कापून घेतलेला आहे। त्यासोबतच मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो मी कापून घेतलेला आहे। 2-3 लसूणच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलेला आहे। त्यासोबतच मी साजूक तूप, जिरेपूड, मिरीपूड आणि मीठ घेतलेलं आहे। आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यात आपण साजूक तूप टाकूया। आता मी त्यात कांदे, अद्रक आणि लसूण आपण सगळे एकत्र टाकूया आणि परतवून घेऊ। आता मी यात टमाटर ॲड करते। आता यात मी गाजर तुकडे आणि बीट तुकडे ॲड करते, परतवून घेऊ। आता यात मी पाणी टाकते। साधारण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता त्याला उकळी आली का आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि साधारण 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घेऊ। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे। आता मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेते। अशा प्रकारे मिक्सरच्या जारमध्ये मी ही प्युरी तयार करून घेतलेली आहे। आता त्याच कुकरमध्ये मी गाळणी ठेवून घेते आणि यात आपली ही प्युरी गाळून घेते। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्युरी गाळून घेऊया। अशा प्रकारे मी संपूर्ण प्युरी गाळून घेतलेली आहे, हे बघा। आता मी हा कुकर गॅसवर ठेवते। आपल्याला सूप हे किती घट्ट किंवा किती सैलसर हवं त्यानुसार आपण यात पाणी ॲड करू शकतो। यात मी थोडंसं पाणी टाकते। आता यात मी अर्धी चमची जिरे पावडर आणि पाव चमची काळी मिरीची पूड आणि स्वादानुसार थोडंसं मीठ मिक्स करून घेऊयात आणि एक उकड काढून घेऊ। आता मी गॅस बंद करते। रेडी आहे हेल्दी गाजर बीटचं सूप। घरी नक्की ट्राय करा।